नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. ज्या विद्यार्थ्यांनी बार्टी, टार्टी, आरती, सारथी, महाज्योती काही संस्थेचे रिझल्ट लागलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. तुम्ही तुमचं रिझल्ट सुद्धा पाहिलं असेल किंवा नाही पाहिलं असेल तर आपली प्रवेश SSC टेलिग्राम चॅनलमध्ये तिथे PDF तुम्हाला दिलेली आहे. ते जॉईन करून तुम्ही तिथे पाहू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले त्यांनी हे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. DV कधी होईल हे सुद्धा यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि वेटिंगवाल्यांनी काय करावे हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. वेटिंगवाल्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. ते समोर मी तुम्हाला सांगतो. पुढील प्रोसेस काय राहील याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ह्या संस्थेची एक्झाम दिलेली आहे, CET दिली आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचावा. आणि त्याचबरोबर प्रवेश SSC टेलिग्राम सुद्धा जॉईन करा, कारण प्रत्येक अपडेट तिथे दिली जाते. कारण छोट्या अपडेटसाठी आपण व्हिडिओ बनवू शकत नाही. त्याकरिता तुम्हाला ते प्रवेश SSC टेलिग्राम जॉईन करा, तिथे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता डॉक्युमेंटची लिस्ट इथे काय काय तुम्हाला पाहिजे ते एकदा समजून घ्या. सर्वात पहिले तुम्ही बघू शकता इथे संबंधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेलं मूळ विनंती अर्ज ॲप्लिकेशन फॉर्म. तुमचा फॉर्म असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, जो तुम्ही भरलेला आहे. त्याचबरोबर पासपोर्टचे आकाराचे फोटो तुम्हाला पाहिजे आहेत. त्याचबरोबर 10वीचे प्रमाणपत्र, 12वीचे प्रमाणपत्र आणि काही विद्यार्थ्यांना जे ग्रॅज्युएशन बेसिसवर जे फॉर्म भरलेले आहे, जसं MPSC, SSC, बँक, तिथे तुम्हाला डिग्री तुमची लागेल, त्याची मार्कशीट लागेल. त्याचबरोबर तुम्ही जर पदवी प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट जर केलं असेल तर त्याची सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही नेऊ शकता, असं काही बंधनकारक नाही असं त्यांनी सांगितलं. अर्जदाराचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र, तुमची कास्ट सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुमची डोमासाईल प्रमाणपत्र, आधार कार्ड तुमचं पाहिजे. पॅन कार्ड असेल तरी चालेल, नसलं तरी असं बंधनकारक नाही. त्याचबरोबर तुम्हाला इथे तुमची बँक पासबुक किंवा धनादेशाची कॅन्सल चेक, सुस्पष्ट प्रत, आधार लिंक असलेला खाते क्रमांक, IFSC कोड, MICR कोड या सर्व बाबी नमूद असणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे सांगितलं आहे तुम्ही जे पासबुकची जे तुम्ही प्रिंटआउट तुम्ही जे झेरॉक्स द्याल त्या अकाउंटमध्ये तुम्हाला ते पैसे जमा होतील. म्हणून तुमचं जे पासबुक आहे ते KYC झालेलं पाहिजे. त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी आणि बँकेसोबत तुमचं आधार कार्ड सुद्धा लिंक झालेलं पाहिजे. त्याचबरोबर दिव्यांग असाल तर त्याचं सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. अर्जदार अनाथ असेल त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथे इथे बघू शकता. अर्जदाराचा अनाथ असल्याचा दाखला लागू असल्यास उपायुक्त महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला दाखला असावा, इथे स्पष्ट त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला 3 वर्षाचा पाहिजे. तुम्ही बनवलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, ते तुमच्याजवळ असेल. त्याचबरोबर आर्थिक वर्ष 2021-22, 22-23, 23-24 इथे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर आता स्वयं घोषणापत्र, त्याचबरोबर इथं स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला पाहिजे. प्रवेश अर्ज परिशिष्ट क प्रमाणे पाहिजे. त्याचबरोबर इथे टिप, विद्यार्थ्यांनी वरील तक्त्यात दिलेल्या सर्व कागदपत्राची मूळ प्रत तुमच्याजवळ ओरिजिनल, त्याचबरोबर तुमच्याजवळ एक संच झेरॉक्सचा असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. इथे त्यांनी सविस्तर सांगितले आहे. ज्या संस्थेला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा मागितली आहे ते सुद्धा तुम्हाला बंधनकारक राहील, ते सुद्धा तुमच्याजवळ पाहिजे. ज्या संस्थेने तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी, जसे TRTI मध्ये कास्ट व्हॅलिडिटी त्यांनी सांगितले आहे. बाकी तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, लागलं तर ते मागतील. जर पण इथे असं काही सांगितलं नाही, काही संस्थेला सांगितलं आहे, काही संस्थेला नाही सांगितलं आहे. अशा प्रकारची डॉक्युमेंटची लिस्ट होती विद्यार्थी मित्रांनो. आता वेटिंग लिस्ट वाल्यांचं कसं काय करायचं त्याचं मी तुम्हाला सांगतो.
यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मी एक तिथे पीडीएफ दाखवत आहे. एमपीएससी गट ब व गट क ची ही बार्टीची आहे. इथे बघू शकता 100 पासून सुरू झालेली आहे जनरलची आणि त्याचबरोबर इथे 98 वर समाप्त झालेली आहे बघू शकता. त्याचबरोबर वुमेनची 98 पासून सुरू झालेली आहे आणि इथे 96 पर्यंत इथे समाप्त झालेली आहे. त्याचबरोबर दिव्यांगची जी मेरिट चालू झालेली 98 पासून सुरू झाली 89 ला एंड झालं. त्याचबरोबर ऑर्फन मेरिट लिस्ट 94 ते 88 पर्यंत आणि जे वंचित आहेत त्यांची 97 पासून सुरू झाली आणि 94 ला. आता विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की सर वेटिंग लिस्ट आहे, वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी बघू शकता 98 वालेच आहेत जे तुम्हाला दिसत आहे आणि लास्ट 97 पर्यंत वेटिंग लिस्टमध्ये आहेत. त्याचबरोबर वुमन्स जे 96 पासून सुरू झाले आणि 95 ला एंड झालं वेटिंग लिस्ट सांगत आहे. दिव्यांग 89 ला सुरुवात झाली आणि 80 ला समाप्त झाली वेटिंग लिस्ट. ऑर्फनला 88 सुरुवात झाली आणि 87 ला एंड. त्याचबरोबर वंचित 94 सुरुवात झाली आणि 93 ला एंड झालं. आता विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते की सर आमचं सिलेक्शन होणार का, आमचं नाव वेटिंगमध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो, काही विद्यार्थी मित्रांनी डबल फॉर्म भरले सेम संस्थेमध्ये राहून, कोणी यूपीएससी, कोणी एमपीएससी, कोणी त्याचबरोबर एसएससी, कोणी बँकिंग, ज्या सेक्टरमध्ये ते गेले कोणती पण एक संस्था ते निवडतील, कोणतं पण एक प्रशिक्षण निवडतील आणि त्यामध्ये ते प्रशिक्षण घेतील. तर असे विद्यार्थी भरपूर असतील ज्यांच्या 2-3 याच्यामध्ये नाव आलं असेल तर ते कोणती एक निवडतील. जसं समजू शकता कोणत्या विद्यार्थ्यांचे त्यांनी एमपीएससी पण दिली, त्यांनी यूपीएससी पण दिली किंवा त्यांनी एसएससी आणि यूपीएससी, तर तो जिथे शिष्यवृत्ती जास्त आहे ते सिलेक्ट करतील. कारण खूपशे विद्यार्थी फक्त स्कॉलरशिपसाठी आलेले आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे आणि त्यामध्ये तुम्ही सुद्धा असेल. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काही विद्यार्थ्यांचे सिलेक्शन कुठे झाले असेल, कोणाचं आता एनटीपीसीचा रिझल्ट आला, त्याचबरोबर एसएससी जीडीचा रिझल्ट आहे, भरपूरसे असे महाराष्ट्राचे काही रिझल्ट आहे, तिथे सुद्धा काही विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेलं आहे. तिथे काही विद्यार्थी जातील तर इथे ते विद्यार्थी इथे सुद्धा असतील तर ते विद्यार्थी स्कॉलरशिप घेणार नाही. तर वेटिंग लिस्टवाल्यांना भरपूर चान्स आहे की तुमची वेटिंग लिस्ट उघडेल. त्याचबरोबर आणखी वेटिंग लिस्ट येण्याचे सुद्धा चान्स आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण जर विद्यार्थी भेटले नाही तर चान्स आहे, हे एक एक्सपेक्टेड आहे की आणखी वेटिंग लिस्ट खुलू शकते. कारण पण हे जे वेटिंग लिस्टमध्ये जे नाव आहे त्या विद्यार्थ्यांना चान्स भेटणार म्हणजे भेटणार आहे. तुम्ही बघू शकता कारण ह्यावेळेचा जो कट ऑफ आहे ऑर्फनचं सुद्धा कट ऑफ इथे चांगला पाहायला भेटणार. इथे नो डाऊट पर्सेंटाईल बेसिसवर तुम्हाला पाहू शकता तू हे घेतलं आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहे पण पर्सेंटाईल ज्याचं चांगलं आहे ते विद्यार्थी सुद्धा तुम्हाला इथे दिसतील. तुम्हाला वाटेल की सर त्याला मार्क्स कमी आहेत पण त्याचं नाव आहे आणि आम्हाला मार्क्स जास्त आहे पण पर्सेंटाईल तुमचे जर कमी असतील विद्यार्थी मित्रांनो तर तो इथे पर्सेंटाईल बेसिसवर खेळ आहे पूर्ण. म्हणून पर्सेंटाईल ज्याला जास्त होते त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणखी 6-6 महिन्यांनी हे स्कॉलरशिपची एक्झाम येत असते विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही आणखी स्वतःला तयार करा, आणखी अभ्यास करा आणि समोरचे प्रशिक्षणासाठी तुम्ही तयार राहा. अशा प्रकारची अपडेट होती. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील, बाकीचे संस्थेचे रिझल्ट कधी येतील ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये अपडेट दिलं जाईल विद्यार्थी मित्रांनो. ते तुम्ही जॉईन करून ठेवा. तुम्हाला काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. आपण भेटूया अशा प्रकारच्या नवीन अपडेट सोबत. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही. मेहनत असते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी, तर तुम्ही सबस्क्राईब करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.